Hello students, here we will see the next point of 9th chapter, Control and Coordination, is midbrain and hindbrain. In last lecture we have seen forebrain. Here we will see the midbrain and hindbrain. Midbrain, where it is located, midbrain is present just below the diencephalon and above the pons varoli. Diencephalon is the part of forebrain just below the diencephalon and above pons. Pons is a part of hindbrain. Means it is present in between diencephalon and pons varoli. It is the position of midbrain. मिडब्रेन हा दोघांच्या मध्ये असतो. वर डायन्सेफेलॉन आहे आणि खाली पॉन्स आहे. या दोघांच्या मधली पोझिशन ही मिडब्रेनची असते. मिडब्रेन कंटेन्स सेंट्रल cerebral aqueduct or iter which connect third ventricle to fourth ventricle. आपण पाहिलेले वेंट्रिकल्स इथे सेरेब्रम मध्ये फर्स्ट आणि सेकंड किंवा लॅटरल वेंट्रिकल्स असतात, जे कॉमनली इथे या थर्ड वेंट्रिकल मध्ये ओपन होतात. थर्ड वेंट्रिकल म्हणजे डायन्सेफेलॉनची आतली कॅव्हिटी, याला थर्ड वेंट्रिकल म्हणतात. आणि या थर्ड वेंट्रिकल पासून ही आयटर छोटी डक्ट सेरेब्रल ॲक्विडक्ट बाहेर पडते, ती या फोर्थ वेंट्रिकलशी कनेक्ट होते. फोर्थ वेंट्रिकल जे मिड्युला ऑब्लंगेटा मध्ये आहे. तर या मिडब्रेन मधून काय पास झालेली आहे, ही सेरेब्रल ॲक्विडक्ट और आयटर. मिडब्रेन कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना अँड क्रुरा सेरेब्री और सेरेब्रल पेडुंकल. Dorsal surface of midbrain having four rounded elevations. Upper are called as superior colliculi and lower two are called as inferior colliculi. These four rounded elevation called as corpora quadrigemina. या मिडब्रेनच्या डॉर्सल सरफेसला चार वर आलेले राउंडेड पार्ट्स आहेत, वर आलेले उंचवटे आहेत, राउंडेड इलिव्हेशन्स आहेत. वरच्या दोनला म्हणतात सुपेरियर कॉलिक्युली आणि खालच्या दोनला म्हणतात इन्फेरियर कॉलिक्युली. सुपेरियर कॉलिक्युली इन्व्हॉल्व्स इन व्हिज्युअल रिफ्लेक्सेस. इट कंट्रोल व्हिज्युअल रिफ्लेक्सेस. and inferior colliculi, it controls auditory reflexes. It operate when it is necessary to move the head to hear sound distinctly. Inferior colliculi visual reflexes control करतात, तर inferior colliculi हे auditory reflexes control करतात. व्हिज्युअल रिफ्लेक्सेस म्हणजे जेव्हा डोळ्याकडे काहीतरी येत आहे ऑब्जेक्ट, आपण हेडची मूव्हमेंट करतो, तर ही व्हिज्युअल रिफ्लेक्स हे वरचे दोन सुपेरियर कॉलिक्युली कंट्रोल करतात आणि इन्फेरियर कॉलिक्युली हे ऑडिटरी रिफ्लेक्सेस कंट्रोल करतात. जेव्हा आपल्याला एखादा आवाज ऐकायचा असतो तर आपण हेडला मूव्ह करतो, जास्तीत जास्त डिस्टिंक्ट हर्ड होण्यासाठी, तो आवाज, तो साऊंड क्लिअर ऐकण्यासाठी आपण हेडला मूव्ह करतो. तर ते रिफ्लेक्सेस कुठे कंट्रोल केले जातात, या इन्फेरियर कॉलिक्युलीमध्ये. इन्फेरियर साइड ऑफ मिड ब्रेन हॅव्हिंग टू थिक nerve fibers called as crura cerebri or it is also called as cerebral peduncles. These crura cerebri or cerebral peduncle having two type of nerve fibers, ascending and descending. Ascending means sensory and descending means motor. Nerve fiber of RAS means reticular activating system. इन्फेरियर साईडला या मिड ब्रेनवर दोन थिक बँड्स आहेत नर्व्सचे. हे दोन थिक बँड जे नर्व्सचे आहेत यांनाच म्हणतो आपण क्रुरा सेरेब्री किंवा सेरेब्रल पेडुंकल्स. याच्यामध्ये दोन प्रकारचे नर्व फायबर्स असतात. असेंडिंग म्हणजे सेन्सरी वर जाणारे आणि डिसेंडिंग म्हणजे खाली येणारे म्हणजेच मोटार. कशाचे फायबर्स आहेत हे, RAS सिस्टीमचे म्हणजे रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीमचे, जे या मिड ब्रेनला सेरेब्रमशी कनेक्ट करतात. RAS सिस्टीम कुठे असते, डायन्सेफेलॉनमध्ये. ही RAS सिस्टीमचे असेंडिंग आणि डिसेंडिंग नर्व फायबर या मिड ब्रेनला सेरेब्रमशी कनेक्ट करतात. नियर द सेंटर ऑफ मिड ब्रेन व्हाईट मॅटर कन्सिस्ट ऑफ
some part of gray matter or cyton nuclei are there. This is called as red nucleus. Some gray matter scattered into the white matter, like basal ganglia. Here there is a red nucleus. Red nucleus play an important role in posture, muscle tone, modified muscular activities and muscular coordination. मिडब्रेनच्या सेंटरच्या जवळ व्हाईट मॅटरमध्ये काही ग्रे मॅटर घुसलेलं आहे, स्कॅटर्ड झालेलं आहे, म्हणजे सायटॉन्स आहेत आतमध्ये व्हाईट मॅटरमध्ये. यालाच म्हटलं जातं रेड न्यूक्लियस. आणि याचे खूप सारे फंक्शन्स आहेत. पॉश्चर म्हणजे सरळ ताट उभे राहण्यासाठी हा आपल्याला मदत करतो. मस्क्युलर कॉर्डिनेशन म्हणजे जेव्हा आपण चालतो तेव्हा राईट हँड आणि लेफ्ट लेग्स पुढे घेतो, किंवा जेव्हा आपण लेफ्ट लेग पुढे घेतो तेव्हा राईट हँड पुढे घेतो. तर हे जे मस्क्युलर कॉर्डिनेशन आहे राईट लेफ्ट किंवा बॉडीचं इक्विलिब्रियम पॉश्चर कोण कंट्रोल करतं, हे रेड न्यूक्लियस. ॲज वेल ॲज इट मॉडिफाईंग मस्क्युलर ॲक्टिव्हिटीज मीन्स राईट लेफ्ट और ॲट द टाइम ऑफ वॉकिंग दिस मॉडिफाईड मस्क्युलर ॲक्टिव्हिटी कंट्रोल बाय दिस रेड न्यूक्लियस. ॲज वेल ॲज इट कंट्रोल मसल टोन, partial contraction of muscles controlled by this red nucleus. या व्हाईट मॅटर मध्ये काही ग्रे मॅटरचा पार्ट आतमध्ये घुसलेला आहे, ज्याला आपण रेड न्यूक्लियस म्हणतो. आणि हे खूप सारे फंक्शन्स परफॉर्म करतात. पॉश्चर म्हणजे सरळ ताट उभे राहणे, मसल टोन म्हणजे पार्शियल कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ मसल्स, ज्याच्यामुळे आपल्या बॉडी पार्टची मुवमेंट होते. मॉडिफाईड मस्क्युलर ॲक्टिव्हिटीज अँड मस्क्युलर कॉर्डिनेशन. जेव्हा आपला राईट लेग पुढे येतो तेव्हा लेफ्ट हँड पुढे येतो, आणि जेव्हा आपला लेफ्ट लेग पुढे येतो तेव्हा आपला राईट हँड पुढे येतो. तर हे जे कॉर्डिनेशन आहे राईट लेफ्ट, हे सुद्धा कोण कंट्रोल करतं, हे रेड न्यूक्लियस. देन वी विल सी दी हँड ब्रेन. Hand brain consists of three parts. This central part called as pons varoli. These two lateral hemisphere called as cerebellum, and this triangular part called as medulla oblongata, which continue as a spinal cord. Pons, cerebellum, medulla oblongata are the part of hind brain. Here first we will see the pons. Pons varoli is central bulge which is present on inferior side of brainstem called as pons varoli. It is the part of brainstem. Brainstem involved midbrain, pons, medulla oblongata and spinal cord. These four parts, midbrain, pons varoli, medulla oblongata and spinal cord, these four parts form the brainstem. Pons is the inferior part of brainstem. Pons varoli contains cross band of nerve fiber which connect pons to cerebrum, cerebellum, medulla oblongata and spinal cord. It also consists of number of nuclei which is scattered in the gray matter. Then we will see the second part called as cerebellum, posterior part of brain called as hind brain. खालचा पार्ट ब्रेनचा ज्याला हाइंड ब्रेन म्हणतात. याच्यामध्ये हे तीन पार्ट आहेत, पॉन्स व्हॅरोली, सेरेबेलम, मिड्युला ऑब्लंगेटा. पॉन्स व्हॅरोली म्हणजे सेंट्रलला राउंडेड बल जे वर आलेला भाग आहे, मोठा राउंडेड रिजन ज्याला म्हटलं जातं पॉन्स व्हॅरोली. हा इन्फेरियर साईडला असतो ब्रेनस्टेमच्या. ब्रेनस्टेमचा इन्फेरियर साईड तयार करतो हा पॉन्स व्हॅरोली. ब्रेनस्टेम जे मिड ब्रेन, पॉन्स व्हॅरोली, मिड्युला ऑब्लंगेटा आणि जो पुढे स्पायनल कॉर्डशी कंटिन्यू होतो, असा हा पूर्ण एवढा जो पार्ट आहे, मिड ब्रेन, पॉन्स, मिड्युला ऑब्लंगेटा आणि पुढे स्पायनल कॉर्डशी कंटिन्यू होतो, याला म्हणायचा ब्रेनस्टेम. त्याचा इन्फेरियर साईडला का आहे हा पॉन्स. आणि याच्यामध्ये क्रॉस बँड आहेत दोन नर्व फायबरचे. हे क्रॉस बँड कनेक्ट करतात सेरेब्रमला, नंतर सेरेबेलमला, मिड्युला ऑब्लंगेटाला आणि स्पायनल कॉर्डला एकमेकांशी कनेक्ट करतात.
हा जो क्रॉस बँड आहे नर्व फायबरचा, राईट साईडचे नर्व्स लेफ्टला गेले आणि लेफ्टच्या नर्व्स राईटला गेलेल्या आहे. म्हणजे आपला राईट ब्रेन हा लेफ्ट ॲक्टिव्हिटी कंट्रोल करतो लेफ्ट साईडच्या, आणि लेफ्ट ब्रेन हा राईट साईडच्या ॲक्टिव्हिटी कंट्रोल करतो. Then we will see the second part of hindbrain is cerebellum. Cerebellum is the posterior second largest part of the cerebrum. It consists of 3 lobes, 2 lateral lobes called as cerebellar hemisphere and central lobe called as vermis. This vermis is seen on dorsal side. These 3 lobes, 2 cerebellar hemisphere or lateral hemisphere, and this central one called as vermis. Consist of white matter and thin layer of gray matter outside, or it is called as cortex. Means gray matter is outside and white matter is inside. This gray matter thin layer called as cortex, and this inner is the white matter. But some cytons or gray matter scattered in the white matter and form a tree-like appearance in the white matter. It is called as arbor vitae. Surface of cerebellum consists of number of convolutions called as gyres and deep grooves called as sulci. Like the cerebrum, it has sulci and gyres. In cortex of cerebellum lie 30 millions of neurons. Cerebellum consists of 3 pairs of myelinated nerve fiber bundles. These bundles are called as cerebellar peduncles, and it connect the cerebellum to different part of central nervous system, means to cerebrum, to medulla, to pons. These cerebellar peduncle connect a different part of the central nervous system to cerebellum. It play an important role in equilibrium, means balance, in posture, balancing orientation. It also maintain muscle tone and modified voluntary movements. Then second function is, it is regulatory center for neuromuscular activities, means voluntary activities of the body is controlled by this center, as well as it controls rapid activities like walking, running, speaking. All these activities are controlled by this regulatory center. All activities which is controlled by cerebellum are involuntary, which is not controlled under willpower. It help in learning in early stages. Cerebellum हा सेकंड पार्ट आहे हाइंड ब्रेनचा. याच्यामध्ये 3 लोब्स आपल्याला दिसतात. हे जे साईडचे 2 लॅटरल हेमिस्फेअर आहेत यालाच आपण सेरेबेलार हेमिस्फेअर म्हणतो, आणि मधला मेडियन 3रा लोब असतो याला म्हणतात व्हर्मिस. याची सेम हिस्टॉलॉजी आहे जशी सेरेब्रमची बघितली आपण. आउटर ग्रे मॅटर, इनर व्हाईट मॅटर. ग्रे मॅटर थीन आहे. कॉर्टेक्समध्ये जवळजवळ 30 मिलियन्स न्यूरॉन्स असतात, आणि हा जो व्हाईट मॅटर आहे याच्यामध्ये ग्रे मॅटर स्कॅटर्ड झालेला आहे. जसं पाहिलं होतं आपण सेरेब्रममध्ये, तसं इथे पण खूप सारं ग्रे मॅटर व्हाईट मॅटरमध्ये स्कॅटर्ड झाला, आणि ते ट्री लाईक ॲपिरन्स तयार होतं ज्याला म्हणतात आर्बॉर व्हिटी. याच्याजवळ जवळजवळ 2 ते 3 वेळेस क्वेश्चन आलेला आहे MCQ बोर्डासाठी. सेरेबेलममध्ये आपल्याला 3 पेअर्स दिसतात मायलिनेटेड नर्व फायबर्सचे, जे सेरेबेलमला सगळ्या सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या पार्टशी जोडतात. म्हणजे सेरेब्रमशी, मिड्युलाशी, स्पायनल कॉर्डशी सगळ्यांशी जोडायचं काम ह्या 3 पेअर्स करतात, ज्याला म्हटलं जातं सेरेबेलार पिडुंकल. काय फंक्शन आहे या सेरेबेलमचा? तर पहिलं फंक्शन म्हणजे हा इक्विलिब्रियम, म्हणजे बॅलन्स करतो बॉडीला. पळता वेळेस, चालता वेळेस बॉडी बॅलन्स करणे. इरेक्ट पॉश्चर म्हणजे सरळ ताट उभे राहण्यासाठी मदत करतो. बॅलन्सिंग ओरिएंटेशन, चालता वेळेस, पळता वेळेस बॉडीला बॅलन्स करतो. मॉडिफाईड व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज, राईट लेफ्ट मस्क्युलर कोऑर्डिनेशन आहे. हे मस्क्युलर कोऑर्डिनेशन मॉडिफाईड केलं जातं. आणि मसल टोन, पार्शियल कॉन्ट्रॅक्शन मसलचा, म्हणजे हाताचा पायाची जी मुवमेंट आहे ती सुद्धा
मसल्सच्या कॉन्ट्रॅक्शन होते, मसल टोनने होते. हा मसल टोन मेंटेन करायचं काम सुद्धा कोण करता? सेरेबेलम. याच्यामध्ये रेग्युलेटरी सेंटर आहे जिथे न्यूरोमस्क्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे मसल्सच्या मोटार मस्क्युलर ऍक्टिव्हिटी कंट्रोल होतात आणि काही रॅपिड ऍक्टिव्हिटीज कंट्रोल होतात, वॉकिंग, रनिंग, स्पीकिंग सारख्या. ऑल ऍक्टिव्हिटीज सेरेबेलर हेमिस्फिअर जो कंट्रोल करतो, जवळजवळ इनव्हॉलंटरी असतात, ज्या लर्निंगमध्ये आपल्याला हेल्प करतात. जनरली सुरुवातीच्या अर्ली स्टेजेसमध्ये जेव्हा बाळ मान धरतं, पालतं पडायला लागतं, बसतं, उभं राहतं, चालायला लागतं, हे ज्या सुरुवातीच्या स्टेजेस आहेत, या स्टेजेसमध्ये लर्निंग, काही शब्द बोलला कोणी की ते ऐकून ते बोलता, म्हणजे लर्निंग सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये जे लर्निंग फेज आहे ती पण कोण कंट्रोल करतं? हा सेरेबेलम.